सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, एनसीपीच्या नेत्यांचा फडणवीसांकडे प्रस्ताव. जवळपास तासभर वर्षावर खलबतं. उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार बसणार. सुनेत्रा पवार बारामतीमधून आमदार होणार. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही होकार मिळाल्याची चर्चा. राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात अजित पवार यांनी 14 निर्णायक बैठका घेतल्याची माहिती. मंगळवारच्या बैठकीत एकत्र येण्यावर सहमती झाल्याचीही सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवार यांची शेवटची इच्छा होती. झी 24 तासवर अंकुश काकडे यांची माहिती. 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. दादांच्या वक्तव्याचा दाखला देत काकडेंचं विधान. बारामती एअरपोर्टवर रडार तसंच एटीएसची यंत्रणा नसल्याचा संजय राऊतांचा दावा. विमानतळावरील असुविधांसंदर्भात डीजीसीए काय करतंय, राऊतांचा सवाल. ठाणे मनपात महायुतीचा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला. पहिलं 1.25 वर्ष शर्मिला पिंपोलकरांना, त्यानंतर दर्शना जानकरांना संधी मिळणार. भाजपला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागणार. केडीएमसीमध्ये शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार. शिवसेनेकडून हर्षाली थविल आज दाखल करणार अर्ज. उपमहापौरपदी भाजपच्या राहुल नाबले यांची वर्णी लागणार. मुंबई महापौर निवडणूक 10 फेब्रुवारी नंतर होण्याची शक्यता. अजित पवार यांचं निधन आणि आंगणेवाडी जत्रेमुळे निवडणूक लांबणीवर, तर महायुतीमध्ये एकमत नसल्याचा संजय राऊतांचा घणाघात. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीनं झेडपी निवडणुकीचा प्रचार थांबवला. राष्ट्रवादी प्रचार सभा आणि रोड शो घेणार नाही. मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार केला जाणार. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025 आणि 26 साठी निधी वितरणासंदर्भात परिपत्रक जारी. आगामी वर्षात बजेटमधील निधी वितरणाला खात्री.